नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण इयत्ता तिसरीचा मराठी विषयाचा आम्ही चित्रावरून गोष्ट लिहितो, चित्रे पहा, गोष्ट सांगा, पान नंबर 62 पाहणार आहोत। या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे। हा आहे माझा परिचय। आम्ही चित्रावरून गोष्ट लिहितो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा घटक हा तुमच्या खूप आवडीचा आहे। गोष्ट सर्वांना आवडते ना? घरी आई, आजी, मोठी बहीण असेल तर तुम्ही तिच्यापाशी गोष्ट सांगण्याचा हट्ट करता। शाळेत गुरुजी, बाई गोष्ट सांगत असतील तर तुम्हाला किती आवडते। त्याप्रमाणेच तुम्हीही आज गोष्टीचा पाठ पाहायचा आहे। पण या ठिकाणी थोडा फरक आहे बरं का। या ठिकाणी तुम्ही चित्रे पाहायची आहेत व त्या चित्रात काय दिसते याचे निरीक्षण करायचे आहे व त्यावरून तुम्ही स्वतः गोष्ट तयार करायचा प्रयत्न करायचा आहे। ती गोष्ट सांगायची आहे, तसेच लिहूनही काढायची आहे। चला तर मग पाहूया आम्ही चित्रावरून गोष्ट लिहितो। पहा बरं, या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे? रस्त्याच्या मध्यभागी एक मोठा दगड आहे। तेथून माणसे ये जा करत आहेत व तरीही कोणीही तो मोठा दगड बाजूला ठेवत नाही। रस्त्याच्या कडेला पारावर एक आजोबा बसलेले आहेत। वा, फारच छान। आता पुढील चित्र पाहूया। या चित्रामध्ये काय दिसत आहे ते पहा। माणूस दगडापासून पुढे निघून गेला आहे, तरीही त्याने दगड उचलला नाही। आता त्या दगडापाशी एक मुलगा आलेला आहे व तो मुलगा काय करतो ते आजोबा पाहत आहेत। खूपच छान। आता आपण पुढील चित्र पाहूया। या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते ते पहा आणि सांगा बरं। रस्त्याच्या मध्यभागी असलेला दगड मुलाने उचलून रस्त्याच्या बाजूला ठेवत आहे। त्याच्या पाठीमागून एक मुलगी येत आहे। आजोबा तेथेच पारावर बसून पाहत आहेत। छान। आता पुढील चित्र पाहूया। या चित्रामध्ये काय दिसते ते पहा आणि सांगा बरं। दगड उचललेल्या ठिकाणी मुले जमलेले आहेत। त्या दगडाखाली त्या मुलांना एक चिठ्ठी व 5 रुपयाचे एक नाणे सापडले आहे व आजोबा तेथेच बसलेले आहेत। मुले काहीतरी चर्चा करत आहेत। छान। पुढील चित्र पाहूया। या चित्रामध्ये काय दिसत आहे ते सांगा बरं। ती चिठ्ठी व ते नाणे तो मुलगा आजोबांना दाखवत आहे व आजोबा त्या मुलाला काहीतरी सांगत आहेत। आजोबा मुलाचे कौतुक करत असावेत किंवा मुलाला शाबासकी देत असावेत। फारच छान। आता पुढचे चित्र पाहूया। या चित्रामध्ये काय दिसत आहे ते पहा आणि सांगा बरं। तो मुलगा त्याच्या घरी आलेला आहे। त्याने ती चिठ्ठी आईच्या हाती दिलेली आहे व ते नाणे आईला दाखवत आहे व आईला काहीतरी सांगत आहे। फारच छान। आता पहिल्या चित्रापासून शेवटच्या चित्रापर्यंत तुम्ही जी माहिती सांगितली त्यावरून गोष्ट तयार करायचा प्रयत्न करा आणि सांगा बरं। गावातून जाणारा एक रस्ता होता। त्या रस्त्याच्या मधोमध एक मोठा दगड पडला होता।
लोक जात येत होती, पण त्या दगडाकडे कोणीही लक्ष देत नव्हते. आणि हे सर्व त्या रस्त्याच्या कडेला पारावर बसलेला एक म्हातारा माणूस म्हणजेच एक आजोबा पाहत होते. एक माणूस आला, दगडापासून दगडाला बाजू देऊन निघून गेला. येणाऱ्या जाणाऱ्या कोणत्याही लोकांनी कोणीही तो दगड उचलून बाजूला ठेवला नाही. आणि हे सर्व ते आजोबा पाहत होते. आता त्या ठिकाणी एक मुलगा आला. त्या मुलाने तो दगड पाहिला आणि त्याने तो दगड उचलून रस्त्याच्या कडेला बाजूला ठेवला. त्या दगडाखाली त्या मुलाला 5 रुपयाचे एक नाणं आणि एक चिठ्ठी सापडली. त्या ठिकाणी मुले गोळा झाली. आजोबा त्या मुलांकडे आले. त्यांनी त्या मुलाला शाबासकी दिली. त्या मुलाचे कौतुक केले. रस्त्याच्या मध्ये असलेला तो मोठा दगड त्या मुलाने बाजूला केला. त्यामुळे त्या आजोबांना खूप आनंद झाला. मुलालाही खूप आनंद झाला. तो आनंदाने त्याच्या घरी गेला. त्याने त्याच्या आईला ती चिठ्ठी दाखवली, ते 5 रुपयाचे नाणेही दाखवले व जे घडले ते सर्व सांगितले. आजोबांनी केलेल्या कौतुकाने त्या मुलाला खूप आनंद झाला होता. ते वर्णन ऐकून त्याच्या आईलाही खूप आनंद झाला. आईने त्याला सांगितले की चांगले काम केले तर चांगलेच फळ मिळते. खूपच छान गोष्ट सांगितली. आता तुम्हीही अशी गोष्ट तुमच्या मनाने तयार करायची आहे व ती वहीमध्ये लिहून काढावयाची आहे. तसेच वर्तमानपत्रे, मासिके यामध्ये असे ज्या चित्रकथा असतात त्यावरून गोष्ट तयार करून आपल्या मित्रांना सांगायची व वहीमध्ये लिहून काढायची आहे. धन्यवाद.